नमस्कार, मी सौ शीतल प्रवीण पवार, सैदापूर सरपंच, सातारा। आज रवींद्र इंगोले सरांनी मनरेगा या विषयावर आमचं प्रशिक्षण घेतलं। तर मनरेगा ही एक अशी रोजगार हमी योजना आहे की तिथं 100% रोजगार हा उपलब्ध होणारच आहे आणि त्याच्यातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न हे उपलब्ध होऊ शकतं। याची संपूर्ण माहिती आज सरांनी आम्हाला दिली। विषय होता तो रवींद्र इंगोले सरांनी अतिशय उत्तमरित्या आणि अतिशय व्यवस्थितरित्या समजावून सांगितला। त्यामध्ये असलेली कामं समजावून सांगितली। त्याचबरोबर त्यांनी जे आराखडे दिले, आराखडे कसे तयार करायचे किंवा काम आपल्या गावामध्ये कसे मंजूर करून आणायचे किंवा कुठल्या प्रकारे नवीन संकल्पना असतील त्या समजावून सांगितल्या। याबद्दल खरंच कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे ही माहिती मला खूप उपयुक्त ठरली। आणि रवींद्रजी इंगोले सर यांनी आम्हाला MRGS मनरेगा ह्या विषयावर खूप अशी माहिती दिली। 60-40च्या रेशू आणि रवींद्र इंगोलकर सरांनी आम्हाला खूप अशी माहिती दिली। मनरेगा म्हणजे काय, आम्ही खूपदा ऐकायचं की मनरेगा म्हणजे काय, रोजगार हमी म्हणजे काय, आम्हाला कळत होतं। पण असं काय असे का म्हणतात त्याला अधिनियमामध्ये किंवा कुठल्या कलमामध्ये लिहिलं असेल, प्रत्येक ह्या कलम हे सांगते, हे कलम हे सांगते, आम्हाला माहीत होतं पण पूर्णपणे माहीत नव्हतं। सरांनी आम्हाला एक एक कलम समजावून सांगितली। आपण कुठला पैसा कुठं आणायचा, कुठला रेसो कुठं न्यायचा, आपल्या गावाचे कुशल कामं कसे करायचे। आज आम्हाला रवींद्र इंगोले सर यांनी MRGS मनरेगा या MRGS विषयी माहिती सांगितली। आम्हाला एवढे प्रशिक्षण झाले पण हा विषय कधीच झालेला नव्हता। आम्हाला MRGSमध्ये कुठलं काम कुठे करायचं, कुठला निधी कुठं टाकायचा हा कधीच माहिती नाही झालं। पण सरांनी खूप असं छान मार्गदर्शन केलं आणि सर आम्हाला हा विषय तुम्ही सांगितलं याच्याविषयी आम्हाला खूप अशी काही माहिती झाली, कारण आजपर्यंत आम्हाला असे माहीतच नव्हतं की कुठलं काम कुठं न्यायचं, कुठलं काम कुठून आणायचं। सर आपण आम्हाला इतकी फार अशी माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते। मला MRGSच्या बद्दल जे काही माहिती दिली आहे, अकुशल कुशल आणि योजनेनुसार जे सांगितलं आहे MRGS त्याच्यामधून आम्हाला खूप काही कळलेलं आहे। आणि आज रवींद्र सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले आणि आम्हाला रोजगार हमी या योजनेचं माहिती नसल्यामुळे आज आम्हाला सगळ्या सरपंचांना आज बोलकं करून दिले आणि रोजगार हमीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गावाचा कसा विकास करता येईल याच्याविषयी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केले सरांनी। आणि सन्मान इंगोले सर यांनी MRGS विषयी ज्या सुप्त अशा बाबी आहेत त्या एक समजावून सांगितल्या। त्यामुळे सदर सरपंचांना अख्खा सर्व सरपंचांना याचा अत्यंत लाभ होईल आणि या बारकाईने ज्या गोष्टी आपल्याला ज्या माहीत नव्हत्या त्या आजच्या सत्रामुळे आपल्याला समजलं आणि या अशा छोट्या बाबींमुळे आपण गावामध्ये MRGS अंतर्गत काय कामे करू शकतो, यांच्या गावाला काय वापर होईल आणि एक जे प्रत्येक घटक आहे गावाच्या त्याला त्याच्या घरापर्यंत कसा लाभ देता येईल त्या सरांनी जे नरेगा बाबतीत आपल्याला पाठीमागे सुद्धा मार्गदर्शन केले होते आणि आज पण आणि आम्ही 60-40मध्येच अडकून बसलो आणि 95-5 हे आमचाच निधी असून दुसरीकडून वळून आम्हाला देण्यात आला। त्याचे बरेच असे आज त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन। ठीक आहे। मनरेगाविषयी श्री रवींद्र इंगोले सर यांनी खूप मनोरंजन आणि विवेचनात्मक पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे रोजगार हमी या बारीक छोट्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितल्याबद्दल त्यांचे सर्व बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या वतीने माननीय इंगोले सर हे आपल्यासाठी चंद्रपूरवरून, लातूरवरून, तळेगाववरून आपल्यापर्यंत त्यांनी प्रवास केलेला आहे। त्या लांबचा प्रवास करून आपल्यापर्यंत चांगली माहिती आपल्यापर्यंत अतिशय तन्मयतेने दिली। त्यांची शिकवण्याची जी पद्धत आहे, MRGS हा अतिशय थोडासा किचकट विषय आहे, परंतु त्यांनी अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। तो निश्चितच आपल्याला तो आवडलेला आहे, पटलेला आहे आणि तो रुजलेला आहे। याचे निश्चित